नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी. तर मुलांच्या शाळांना सुट्ट्या आहेत, त्यासाठी मुलांना असं दररोज वेगवेगळं काहीतरी छान घरचं हेल्दी असं बनवून दिलं तर मुलंही खुश आणि आपणही खुश आणि घरचे सर्वही खुश. तर त्यासाठी आज मी मस्त अशी पावभाजी बनवलेली आहे. तर ही पावभाजी आपण कमी वेळामध्ये कशी बनवू शकतो किंवा जास्त चॉपिंग कटिंग न करता ही पावभाजी आपण एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवू शकतो हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आपण लगेच रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी इथं मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 1 कांदा आहे, 1 शिमला मिरची आहे, यासोबतच फ्लॉवर आहे थोडासा, अर्ध गाजर आहे, 1 बीट आहे आणि 1 बटाटा आहे. तर आम्ही बटाटा कमी खातो, त्यासाठी इथं मी एकच बटाटा घेतलेला आहे. आणि भाज्यांचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार क्वांटिटी याची वाढवू शकता. तर हे आपल्याला रफली चॉप करून घ्यायचं आहे. तर इथं मी सर्व भाज्या अशा प्रकारे ओबडधोबड कट करून घेतलेल्या आहेत. टोमॅटो ही इथं मी कट करून घेतलेला आहे. टोमॅटो पावभाजीसाठी भरपूर वापरा, याने चव जी आहे ती खूप छान येते पावभाजीची. तर या भाज्या आता आपल्याला कुकरमध्ये उकडून घेण्यासाठी मी इथं कांदा, टोमॅटो आणि आपल्या सर्व भाज्या ज्या होत्या त्या कुकरमध्ये घातलेल्या आहेत. यासोबतच यामध्ये 1 चमचाभर मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत. तर त्यासाठी इथं मी थोडीशी हळद घातलेली आहे. हे मसाले भाज्यांमध्ये अशा प्रकारे घातल्याने भाज्यांना मसाल्याची चव छान येते, त्यामुळे मसाले जे आहेत ते शिजवतानाच घाला. थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने मसाले जे आहेत ते कुकरमध्येच घालून घ्या, म्हणजे मसाले जे आहेत ते एकजीव होतात, म्हणजे आपलं पुढचं काम जे आहे ते कमी होतं. हे मी अगोदरच सांगितलेलं आहे की वेळ कशा पद्धतीने आपल्याला कमी करू शकतो ते. तर यामध्ये 1 अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे, ज्याने की आपल्या भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित शिजतील. असंही कुकरमध्ये कमीच पाणी लागतं, त्यासाठी कमी पाणी घालून 1-2 शिट्ट्या करून ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये आपल्या भाज्या व्यवस्थित शिजतात. कुकर व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर झाकण काढून घ्यायचे. तर पाहू शकता आपल्या भाज्या एकदम मस्त अशा शिजलेल्या आहेत. तर या भाज्यांना आता आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे, कारण या भाज्या आपल्याला पावभाजीसाठी स्मूथ अशा बनवून घ्यायच्या आहेत. तर व्यवस्थित एक वेळेला मिक्स करून घ्यायचे. अर्ध्या भाज्या तर अशा स्मॅश झालेल्या आहेत, तर राहिलेली भाजी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी स्मॅश करून घ्यायची आहे. तर स्मॅशरनी तुम्ही हे ताटामध्ये काढून करू शकता किंवा कुकरमध्येच अशा पद्धतीने स्मॅश करू शकता. माझं प्रमाण कमी आहे म्हणून माझं हे कुकरमध्येच व्यवस्थित स्मॅश झालं. तर पाहू शकता मस्त असा आपल्या भाजीला या कलर आलेला आहे. तर तुम्हाला जर कमी काम करता कमी वेळेमध्ये पावभाजी बनवायची असेल तर या स्मॅश झालेल्या भाज्यामध्येच थोडंसं बटर घाला आणि थोडासा पावभाजी मसाला घाला आणि हे असंच तुम्ही गॅसवरती गरम करा, तरीही आपली पावभाजी जी आहे ती मस्त अशी तयार होते. पण मी इथं आणखीन याला थोडीशी फोडणी दिलेली आहे, कारण मसाल्याचं प्रमाण जे आहे ते थोडंच घातलेलं आहे आपण. तर तुम्हाला कमी वेळात करायचं असेल तर तुम्ही शॉर्टकट तसा करू शकता किंवा अशा पद्धतीनेही तुम्ही त्याला थोडीशी फोडणीही देऊ शकता. तर इथं मी 1 कढई गरम केली, त्यामध्ये थोडंसं तेल घातले आणि थोडंसं बटर घातलेलं आहे. तर बटर हे पावभाजीमध्ये वापरलं जातं, पण बाहेरच्या पावभाजीमध्ये खूप सारं बटर असतं, त्यामुळे घरीच आपण मुलांना अशा पद्धतीने हेल्दी थोडंसं बनवून देऊ. तर या गरम झालेल्या तेलामध्ये आणि बटरमध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि 2 कमी तिखटवाल्या मिरच्या ज्या आहेत त्या मी कट करून घातलेल्या आहेत यामध्ये. तर मिरची हलकीशी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि त्यामध्ये मी 1 मोठा कांदा जो आहे तो छान फाईन असं चॉप करून घेतलेला होता तो घातलेला आहे. कांदा आता आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, सॉफ्ट होईपर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर कांदा आता परतून झालेला आहे. तर यामध्ये मी राहिलेलं थोडंसं आलं लसूण पेस्ट होती ती घातलेली आहे. तर तीही आपल्याला कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची आहे. तर कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपली व्यवस्थित भाजून घ्यायची अगोदर आणि त्यामध्ये आणखीन मी थोडीशी हळद घातलेली आहे. लक्षात ठेवायचे मसाले घालताना आपण भाजीमध्ये शिजतानाही मसाले घातलेले आहेत. तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घाला किंवा लागत नसेल तर घालूही नका, पण पावभाजी मसाला हा जरूर घाला. तर इथं मी पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर घातली होती थोडीशी. तर हे मसाले हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलावरती आणि यामध्ये आता जे आपण
भाजी शिजवून आणि स्मॅश करून ठेवली होती ती सर्व भाजी यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी इथे शिजवलेली भाजी घातले, हलकसं याला मिक्स करायचे आणि भाजी शिजायला आपल्याला थोडंसं आणखीन पाणी लागेल, त्यामुळे जे कुकर आहे आपलं त्या कुकरमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ते पाणी यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर जे कुकर होतं त्यामध्ये मी पाणी घातलं आणि गरम पाण्याचा वापर करा शक्यतो। कुकरमध्ये पाणी घालून यामध्ये मिक्स करून ही भाजी आपल्याला एक 4 ते 5 मिनिट व्यवस्थित आणखीन शिजवून घ्यायची आहे, म्हणजे आपली मस्त अशी स्मूथ आणि क्रीमी अशी पावभाजी तयार होते। तर इथं शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं, यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घाला। जर शिजताना पाणी जास्त झालं असेल तर नंतर घालायची गरज लागत नाही आणि कमी असेल तर जरूर घाला। आणि यामध्ये मी थोडेसे वाफवलेले वाटाणे होते ते 1-2 मिनिटांनंतर यामध्ये मी घालून घेतलेले आहेत। वाटाणा जो आहे तो आपल्याला अगोदर भाज्या शिजवताना घालायचा नाही, कारण अख्खा वाटाणा जो आहे तो आपल्या अशा लाल भाजीमध्ये हिरवा असा मस्त दिसतो, त्यामुळे मुलांनाही दिसायला ते छान दिसलं की मुलंही आवडीने खातात। आणि वाटाणा जो आहे तो आपला व्यवस्थित स्मॅश होत नाही कधीही, त्यासाठी वाटाणा जो आहे तो अख्खा असाच घाला। असेल तर घाला, नसेल तुमच्याकडे नाही घातला तरीही हरकत नाही। तर वाटाणा घालूनही आपल्याला आणखीन हे 2-3 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त अशी आपली पावभाजी जी आहे ती तयार आहे। तर इथं आपल्याला 2-3 मिनिट हे मी व्यवस्थित शिजवून घेतले, त्यामध्ये मी मीठ चेक केलं तर थोडंसं मीठ कमी होतं, म्हणून वरतून मी जरासं मीठ घातलेलं आहे। बटर असतं, बटर खारट असतं, त्यामुळे मीठ जे आहे ते टेस्ट करून नंतरच घाला। वरतून थोडासा मी आणखीन पावभाजी मसाला घातलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं बटरही घालायचं आहे। तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला किती बटर आवडतंय कमी जास्त त्यानुसार बटर घाला आणि यामध्ये वरून मस्त अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्याच्या नंतर हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर आणखीन हे आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। मसाला आणि बटर जे आपण वरतून घातलेलं आहे ते हलकस आपल्या भाजीमध्ये मिक्स होऊन ते व्यवस्थित शिजलं पाहिजे। अशा पद्धतीने 1 मिनिटभर आपल्याला शिजवायचं आहे, म्हणजे पूर्ण भाजी जी आहे फोडणी दिल्याच्या नंतर ती आपल्याला 5 मिनिट तरी शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर मस्त अशी आपली ही पावभाजी तयार होते। तर पाहू शकता घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये आणि मुलांना आपण हेल्दी असं खाऊ घालू शकतो। अशा पद्धतीने आपली आजची पावभाजी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला सर्व करू शकता। तर चला आता आपण पाव गरम करून घेऊयात, कारण पाव आणि भाजी हे दोन्ही पाहिजे आपल्याला। तर त्यासाठी इथं मी एक पॅन गरम केलेला आहे, त्यावरती आपल्याला सर्वप्रथम थोडंसं बटर घालायचं आहे आणि यावरती कट केलेले पाव जे आहेत ते घालून अशा पद्धतीने पटकन फिरवायचे, कारण बटर जे आहे ते आपल्या पावाला सर्व बाजूनी लागलं पाहिजे। वरच्या बाजूनीही याला आपल्याला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी हा पाव जो आहे तो आपल्याला मस्त कुरकुरीत असा गरम करून घ्यायचा आहे। पाव पण गरम असेल तर मस्त असा कुरकुरीत छान भाजीसोबत छान लागतो, त्यासाठी व्यवस्थित बटर लावून पाव जो आहे तो आपल्याला मस्त असा गरम करून घ्यायचा आहे। तर तुम्ही असाच गरम केलेला पाव भाजीसोबत खाऊ शकता किंवा आणखीन थोडा पाव मसालेदार बनवायचा असेल तर अशा पद्धतीने थोडी भाजी तव्यावर घालायची आणि पटकन आपला गरम केलेला पाव जो आहे तो या भाजीवरती घालून घ्यायचा आहे। तर तुम्हाला जर असाच पाव खायचा असेल भाजी घालून तर थोडीशी भाजी जी आहे ते जास्त प्रमाणामध्ये घाला आणि दुसऱ्या बाजूनेही छान मसाला लागावा यासाठी मी इथं आणखीन भाजी जी आहे ती यावरती पावावरती लावून घेतलेली आहे। तर दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने बटर आणि भाजी घालून आपल्याला पाव जो आहे तो मस्त असा गरम करून घ्यायचा आहे। आपली पावभाजी तयार आहे, पाव गरम करून तयार आहे। तर चला लगेच आपण सर्व करूयात। तर छान मस्त अशी आपली होममेड आणि पटकन होणारी पावभाजी तयार आहे। तर इथं तुमच्या आवश्यकतेनुसार पावभाजी जी आहे ती मस्त अशी सर्व करून घ्यायची आहे। गरमागरमच हे आपल्याला खायला घ्यायचं आहे, कारण पावभाजी आणि पावही गरमागरमच मस्त लागतात। त्यासाठी मस्त अशी आपली पावभाजी इथं सर्व करून झालेली आहे। मुलांना सुट्ट्या आहेत तर अशा पद्धतीने आपण मुलांना वेगळं वेगळं आणि घरचं हेल्दी बनवून देऊ शकतो। तर पावभाजीवर गार्निशिंग करण्यासाठी थोडासा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वरतून थोडंसं यावरती बटर घालायचं आहे। बटर जरूर घाला, त्याने पावभाजी जी आहे ती मस्त दिसते पण आणि खायला छान लागतेही। तर वरतून अशा पद्धतीने थोडंसं यावरती बटर जरूर घालून घ्यायचं आहे। सोबतीला आपल्याला यासोबत खाण्यासाठी लिंबू द्यायचा आहे, कारण लिंबानी पावभाजीची चव जी आहे ती आणखीन छान लागते।
तर लिंबू इथं मी सर्व केलेला आहे. सोबतच आपण जो गरम केलेला पाव होता तो इथं मी दिलेला आहे. तर या पावाला आणखीन थोडंसं गार्निशिंग करण्यासाठी मी इथं यावरती थोडंसं आणखीन बटर लावते. तुम्हाला आवडत असेल किंवा आवश्यकता असेल तर तुम्ही जरूर घाला, नसेल तर असाच पाव खायलाही खूप छान लागतो. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर दिसायला छान दिसावं म्हणून मी हे वरतून फक्त गार्निशिंग केलेलं आहे. असंच खाल्लं, असंच सर्व केलं तरीही पाव आपला मस्त कुरकुरीत गरम केलेला होता. तर इथं आपली पाव भाजी बनून तयार आहे. तर चला लगेच गरमागरम पावभाजी आपण खाऊन घ्यायची आहे. तर आपली पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने कुकरमध्ये आपण झटपट पावभाजी कशी बनवू शकतो हे मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर 2 प्रकारे आपण हे बनवू शकतो. कुठलीही पद्धत तुम्ही फॉलो करू शकता यामधली. तर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.